नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ आदेश देण्यात आलेले आहेत. पाहू शकता बघा, तात्काळ आदेश दिलेले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासंदर्भातचा नवीन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. काय महत्त्वाचा निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा जरा. पुढे पाहू शकता बघा, महिलांच्या पैशांवर डल्ला. पाहू शकता बघा, महिलांना जे पैसे दिले जात आहेत त्या पैशांवर या ठिकाणी डल्ला मारला जातोय. कशा पद्धतीने ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे तुम्ही पाहू शकता बघा, 1500 आणि 4500 रुपये वसुली सुरू. तर बघा, 1500 आणि 4500 रुपये जे आहेत ते महिलांकडून या ठिकाणी वसूल केले जाणार आहेत का, याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे. पाहू शकता बघा, तात्काळ आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. तिसऱ्या व चौथ्या हप्त्याच्या निर्णयासंदर्भात नवीन निर्णय झाले आहे. त्यासोबतच महिलांच्या पैशांवर डल्ला मारण्यात आला आहे. काय महत्त्वाची माहिती आहे, लगेचच थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. विथ प्रूफ, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती नाही, पुराव्याच्या सहित आपण माहिती पाहत असतो बघा. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता, पुरावा तुमच्यासमोर आहे. कुठली खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही, पुराव्याच्या सहित माहिती असते बघा. मुख्यमंत्र्यांच्या बहिणी हिरमुसल्या, लाडक्या बहिणींच्या पैशांवर बँकांचा डल्ला. तर पाहू शकता बघा, बँकांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारलेला आहे. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा. जर आपण पाहिलं तर अलिबाग खोपोली राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची हवा आहे. खूप लोकप्रिय ही योजना ठरत आहे. रक्षाबंधनापूर्वीच सरकारने महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केल्यामुळे महिला खुश होत्या. बघा, रक्षाबंधनापूर्वीच 14 तारखेला 14 ऑगस्टलाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम महिला खुश होत्या. तुम्ही देखील खुश होतात का, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला आनंद होतोय का? आनंद तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच ही जी योजना आहे ती सुरूच राहायला पाहिजे का, ते जर तुमचं मत असेल तर तुम्हाला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच योजनेची रक्कम वाढली पाहिजे का, ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. पाहू शकता, महिला खुश होत्या. प्रत्यक्षात बँकेत पोहोचल्यानंतर अनेक महिलांच्या पदरी निराशा आलेली आहे. बघा, प्रत्यक्षात ज्यावेळेस महिला ज्या आहेत त्या बँकांमध्ये गेल्या त्यावेळेस महिलांच्या पदरी निराशा आलेली आहे. त्याबाबतची काय महत्त्वाची माहिती, कशामुळे महिला निराश झालेल्या आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती अशा पद्धतीची, बँकांनी व्याज, हप्ता, दंड या नावाखाली त्यांच्या खात्यातून पैसे आधीच कापून घेतलेले आहेत. बघा, महिलांना 3000 रुपये आल्याचा मेसेज, 3000 तर पाठवले नाही, आता 4500 आहेत. 4500 किंवा 1500 पाठवलेले आहेत. त्यामध्ये महिलांना खुशी झाली, आनंद झाला होता. तुम्हाला देखील आनंद झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता, आनंद झाला होता म्हणून. बघा, 4500 रुपये, 1500 रुपये पाठवले होते. महिलांना आनंद झाला, मेसेज आला, महिलांना वाटलं पैसे आले. महिला पैसे काढायला जात असताना पाहायला मिळत आहे की बँकांनी व्याज, हप्ता, दंड या नावाखाली त्यांच्या खात्यातून पैसे आधीच काढून घेतलेले आहेत. ज्यावेळेस महिला पैसे काढायला गेला त्यावेळेस बँकेतून सांगण्यात आलं तुमच्या अकाउंटला पैसे नाही, तुमच्या अकाउंटचे जे काही पैसे ते कापण्यात आलेले आहेत. कशा कारणास्तव कारण विचारले असता तुमच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स नाही, तुम्ही अगोदर लोन घेतलं होतं त्यामुळे तो हप्ता कट झाला, अशा पद्धतीचे कारणं देण्यात आले. ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार बघा. त्यामुळे बँकेत पैसे आणायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अनेक लाडक्या बहिणींना हिरमुसून परतावे लागले. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यापासून महिलांनी अर्ज भरलेले आहेत. बघा, जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. त्यापैकी लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांचे एकत्र असे 3000 रुपयांची रक्कम जमा केली होती. सुरुवातीला 3000 रुपये त्या ठिकाणी रक्कम जमा केली होती. आता या महिन्यात 4500 रुपये सप्टेंबरमध्ये आणि 1500 रुपये अशा पद्धतीने रक्कम जमा होत आहे. ही रक्कम या ठिकाणी कधीपर्यंत, 30 सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे. सुरुवात कधी झाली, 25 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपर्यंत ही रक्कम जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा हप्ता जो आहे, आता हा बघा, हा तिसरा हप्ता आहे. हा तिसरा हप्ता आहे. चौथा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता तुम्हाला वाटप केला जाणार आहे. त्याची देखील तारीख मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याची तारीख तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे. आता बघा, पुढे त्या रकमा काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दीही झाली, परंतु प्रत्यक्षात बँकांमधून रकमा काढताना 3000 रुपयांची रक्कम हातात येत नसल्याचं महिलांच्या निदर्शनास आलेलं आहे.
कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी या अटीचे पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून रक्कम कापण्यास सुरुवात केली गेलेली आहे. बघा बँकांनी काय या ठिकाणी कशामुळे रक्कम कापलेली आहे तर पाहू शकता. कारण काय दिलेलं आहे, कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी, मिनिमम बॅलन्स शिल्लक असावं. मग काही बँकांचं त्या ठिकाणी 1000 रुपये मिनिमम असावं, काही बँकांचं 500 रुपये, काही बँकांचं 5000 रुपये देखील आहे, काही बँकांचं 10,000 रुपये प्रायव्हेट बँकांचं. तर अशा पद्धतीने देखील मिनिमम बॅलन्सचे त्या ठिकाणी क्रायटेरिया आहे. तर या अटीचं पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून रक्कम कापण्यास बँकांनी सुरुवात केलेली आहे. पुढे पाहू शकता. तसेच काहींनी दंडात्मक स्वरूपाची रक्कम तर काही बँकांनी थकीत कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून रक्कम वसूल केल्याचे आढळले असून त्याबाबतच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत. या संदर्भात जेव्हा महिलांनी बँकांच्या अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली तेव्हा त्यांनी आमच्याकडे असला कुठलाही प्रकारचा JR नाही की पैसे कापू नका, त्यामुळे आम्ही ते तुम्हाला देऊ शकत नाही, अशा प्रकारची उत्तरे महिलांना मिळत आहेत. पाहू शकता. बघा या ठिकाणी काय स्पष्ट सांगतात बँकवाले, कुठल्याही पद्धतीचा JRच आमच्याकडे असा आलेला नाही आहे की ज्यामध्ये असं सांगितलं असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे कापू नका. अशा पद्धतीच्या JRच्या संदर्भात त्यांनी उल्लेख केला आहे. बघा आपण वारंवार पाहिले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील सूचना दिल्या होत्या बँकांना की लाडकी बहीण योजनेचे पैसे कापू नका. त्यासोबतच महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी देखील सूचना दिल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे कापू नका. तसेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीजी तटकरे यांनी देखील त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कापू नका. ते कुठलंही कारण असेल तरी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे कापू नका असे सूचना असताना देखील या ठिकाणी बँकांकडनं पैसे कापले जात आपल्याला पाहायला मिळते. तुमचे देखील पैसे कापले गेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा बहिणी नाराज झालेल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना युती सरकारला पुन्हा सत्तेचा लालदिवा मिळवून देण्यात हातभार लावेल अशी चर्चा आहे. राज्यातील 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात 46,000 कोटी रुपये जमा होणार आहेत. बघा जर आपण पाहिलं तर 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात 46,000 कोटी रुपये ह्या ठिकाणी वर्षाला जमा होणार आहेत. म्हणजेच वार्षिक हा निधी या ठिकाणी 46,000 कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी सरकारी तिजोरीमध्ये होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यातील 2.5 कोटी महिलांना, बघा 2.5 कोटी महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो देण्याचे उद्देश ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 1,90,00,000 महिलांना पैसे पाठवले गेलेले. राहिलेल्या ज्या काही 60 लाख महिला आहेत त्या महिलांना देखील लवकरच पैसे या ठिकाणी जमा केले जातील. पाहू शकता. बघा काहींचे जमा देखील झाले, मात्र या पैशांवर बँकांनी विविध व्याज आणि कर्जाच्या हप्त्याच्या नावाने डल्ला मारला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी बँका आणि सरकारच्या नावाने बोटे मोडताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा जर पैसेच मिळत नसतील तर नक्कीच लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नाराज होतील. कारण लाडक्या बहिणींनी जर आपण पाहिलं तर बँकांमध्ये तोबा गर्दी असताना देखील त्या गर्दीमध्ये तिथे उभं राहून, रांगेत उभं राहून KYC केलेले आहे, नवीन अकाउंट्स उघडलेले आहेत, विविध प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जमा केलेले आहेत आणि मग तो फॉर्म भरलेला आहे. म्हणजेच एवढी मेहनत घेऊन जर एवढी मेहनत घेऊन देखील पैसे मिळत नसतील तर मग त्या बहिणी त्या ठिकाणी नावाने बोटेच त्या ठिकाणी मोडू शकणार आहेत. पाहू शकता. बघा तर अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती होती. अपेक्षा आहे हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यासोबतच जर आपण पाहिले तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे वसूल आहेत त्या संदर्भात बघा मागे देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं की लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभ आहेत ते पुरुष वर्ग देखील त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळालेले आहे. असे प्रकरणं देखील समोर आले आहे. तर ते पुरुष वर्ग जे आहेत त्यांच्याकडनं वसुलीच्या संदर्भात या ठिकाणी आदेश देखील देण्यात आले आहेत. लवकरच ते वसुली देखील सुरू केली जाईल. त्यासोबतच ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्या महिलांनी जर योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्याकडून देखील लवकरच वसुली जी आहे ती केली जाऊ शकते. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.